रामेश्वरम मध्येच का नाही 12:30च्या दरम्यान का नाही शंकर भगवान आणि पार्वतीची का नाही पालखी काढलेलीच बघा. ह्या पालखीमध्ये का नाही आम्हाला हत्ती बघा मिळाला बघा. एकदम मोठा होता ह्यो हत्ती आणि ह्या हत्तीला सजवलेली पण भारी. पालखीच्या समोर चालला बघा हत्ती. आता रामेश्वरम मधनं का नाही आम्ही निघालो बघा फिरायला सगळी मिळून. रिक्षा केलते बघा आम्ही. एक नंबरला असा स्पॉट बघणार आहे म्हणजे का नाही तिथं रावणाच्या भावाचं मंदिर आहे बघा समुद्राच्या आतमध्ये. हेच ते मंदिर भावानो म्हणजे विभीषणचं इथं मंदिर आहे बघा. आणि हे जे मंदिर आहे का नाही भावानो हे पूर्ण भारतात एकच मंदिर आहे. मंदिरच्या आतमध्ये दर्शनाला जाताना का नाही तुम्हाला गर्दी पण इथं बघायला मिळणार. आणि मंदिरच्या आतमध्ये का नाही बजरंगबली आणि श्रीरामांची का नाही तुम्हाला फोटो बघायला मिळतात. रावणाची आणि विभीषणची पण फोटो आहेत बघा इथं. मंदिराच्या आतमध्ये का नाही सीता, श्रीराम आणि लक्ष्मणची मूर्ती आहे बघा. आणि त्यांच्याच बाजूला विभीषणची उभारलेली मूर्ती आहे. इथनं आता 2 नंबरला स्पॉट बघायला चाललोय म्हणजे का नाही भारतातला शेवटचा टोक बघा. म्हणजे इथं तुम्हाला राम सेतू पण बघायला मिळतोय आणि वरनं व्ह्यू तुम्हाला बघायला का नाही असा मिळतोय बघा. ह्या एरियाचं नाव धनुषकोटी आहे बघा. राम सेतूचा पूल तुम्हाला हितनं दिसतोय बघा. हितनं असं डायरेक्ट समोर गेलाय बघा. पूल पाण्याच्या खाली गेलाय आता सध्याला. तर ह्यो व्ह्यू बघण्यासाठी पण भारी आहे. नेक्स्ट पार्ट मध्ये मी तुम्हाला का नाही राम सेतू मध्ये वापरलेलं दगड दाखवणार आहे. तो पार्ट बघण्यासाठी फॉलो आणि सबस्क्राईब करून जावा.